केंद्रीय गृह मंत्री अमित शाह द्वारा संसद में बोलते हुए विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के खिलाफ अपमानजनक बयान देने के बाद भीम आर्मी मुंबई की ओर से राजगृह से दादर पूर्व रेलवे स्टेशन तक विरोध मार्च और प्रदर्शन किया गया। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर माफी मांगो, माफी मांगो, अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। बीजेपी हाय 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 बीजेपी हाय हाय हाय। मुर्दाबाद, मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, मिळालंच पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। सरकार का पत्ता कड़वा है, अमित शाह भड़वा है, इनका पत्ता कड़वा है, अमित शाह भड़वा है, इनका पत्ता कड़वा है, अमित शाह भड़वा है। भीम आर्मी की तरफ से मांग की गई कि अमित शाह को अपने बयान के लिए माफी मांगनी चाहिए और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनसे इस्तीफा लेना चाहिए और विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के प्रति सम्मान दिखाना चाहिए। परभणी में पुलिस के अमानवीय कृत्य के कारण LLB लास्ट ईयर के छात्र सोमनाथ सूर्यवंशी की मौत हो गई। उनके साथ मारपीट करने वाले पुलिसकर्मी के खिलाफ तुरंत मामला दर्ज किया जाना चाहिए और उसे फांसी की सजा दी जानी चाहिए। साथ ही ये जो कुछ भी हो रहा है इसके लिए जिम्मेदार महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को तुरंत मुख्यमंत्री पद से इस्तीफा देना चाहिए। केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने प्रदर्शनकारियों की आलोचना करते हुए विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का जिक्र किया और कहा कि बाबा साहेब की जगह भगवान का नाम ले लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। मुंबई भीम आर्मी के मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड़ के नेतृत्व में विरोध मार्च दादर स्थित विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के आवास राजगृह से दादर रेलवे स्टेशन तक निकाला गया। इस मौके पर भीम आर्मी के राष्ट्रीय सचिव अशोक कामले, माली कार्यकारी अध्यक्ष सुनील भाव गायकवाड़, दिनेश शर्मा, अयाज पानसारी, रवि बागुल, विजय कामले, राजकुमार साले, सुरेश धाड़ी, प्रकाश पाइकराव, प्रकाश इंगवले, तुषार कदम सहित कई अन्य पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। दादर से कैलाश कसबे के साथ सतीश कदम, गली मीडिया, मुंबई। बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या देशाचेच नव्हे पूर्ण जगाचे आज एक मार्गदर्शक आहेत, एक चांगले आदर्श आहेत आणि ज्यांनी या देशाला एक संविधान दिलं। संविधानाच्या मार्फत जे काय संसद आहे, जे काय मंत्रिमंडळ आहे किंवा देशाचं जे काही मंत्रिमंडळ आहे सर्व चालतं, देशाचा कारभार चालतो। आणि आज ह्या देशाचा जो राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, परमपूज्य आहेत, त्यांचा संसदेमध्येच अमित शाह यांनी अपमान केलेला आहे आणि ते एका संविधानिक पदावर आहेत, ते देशाचे गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्री असून सुद्धा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे। ते शब्द आम्ही या ठिकाणी बोलू इच्छित नाहीये आणि जोपर्यंत अमित शाह ह्या देशाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि तमाम संविधान प्रेमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची माफी मागत नाहीत, ह्या देशाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत ह्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी हा संविधानिक मार्गाने आंदोलन करत राहणार, त्यांचा निषेध व्यक्त करणार। ज्या ठिकाणी अमित शाह पत्रकार परिषद घेतील, ज्या ठिकाणी त्यांच्या राजकीय कार्यक्रम होतील, सभा होतील, त्या ठिकाणी आम्ही संविधानिक मार्गाने भीम आर्मीच्या माध्यमातून निषेध करणार आणि हा आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनीच अधिकार दिलेला आहे। त्याच्यामुळे अमित शाहने लवकरात लवकर माफी मागावी देशाची। त्याचबरोबर नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, ते छाती ठोकपणे सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी आज ह्या देशाचा पंतप्रधान झालेलो आहे। त्याच्यामुळे त्यांनी पण त्यांच्या मंत्रिमंडळातून ह्या अमित शाहची हकालपट्टी करणं गरजेचं आहे, अन्यथा नरेंद्र मोदी त्यांना सपोर्ट करतात असाच मेसेज आत्तापर्यंत जात आहे। त्याच्यामुळे नरेंद्र मोदी असेल किंवा पूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ असेल, हे सर्व अमित शहाला सपोर्ट करते, त्याच्यामुळे त्यांचा आम्ही निषेध करतो। त्याचबरोबर परभणीमध्ये जे काही संविधानाच्या शिल्पाची तोडफोड झाली, त्याच्यानंतर एक शांतीच्या मार्गाने आंदोलन सुरू झालं, मोर्चा निघाला, त्या ठिकाणी काही अज्ञात लोक घुसून त्या ठिकाणी दंगल घडवण्याचं काम केलं, काही तोडफोड करण्याचं काम केलं। त्याच्यानंतर पोलिसांनी काही जो कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून एक उद्रेक केला आहे, असंविधानिक घटना केलेली आहे, अमानवी घटना केलेली आहे आणि रात्रीच्या 12-12 वाजता फक्त आणि फक्त ज्या ठिकाणी बुद्धिस्ट लोक राहतात, ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे, अशा दलित वस्तीमध्ये भीमनगरमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे। घरांचे दरवाजा तोडून, लाता मारून दरवाजा तोडलेला आहे, तिथल्या महिलांना मारलेला आहे, तिथल्या युवकांना मारलेला आहे, त्यांना ओढून आणि महिलांना गाडीमध्ये पोलीस चौकीमध्ये घेऊन गेल्यानंतरही त्यांना मारलेलं आहे, त्यांच्या गुप्तांगावर मारलेलं आहे। एक वच्छला ताई म्हणून ते अजून हॉस्पिटलमध्ये आहेत, ते तिथे प्रत्येकजण गेल्यानंतर तेच सांगतात की तुमच्या पोलिसांनी आम्हाला अशा प्रकारे मारलेलं आहे, अजून सुद्धा एकाही पोलिसावर गुन्हा दाखल झालेला नाही। आणि जो काही म्हणतात की हा मानसिक रोगी आहे, हा वेडा आहे, ज्याने संविधानाची शिल्प तोडली,
त्याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. ॲट्रॉसिटीचा हा विषय नाही, हा देशद्रोहाचा त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, हा आमची ही मागणी आहे. आणि त्या सोमनाथ सूर्यवंशी यांना ज्यांनी मारलेलं आहे, ज्या पोलिसांनी जेलमध्ये मारलेलं आहे, ज्यांच्यामुळे जो मृत्यू झालेला आहे, त्यांना अजून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं आहे की त्याला वेगळा त्रास होता, ही महाराष्ट्राची फसवणूक केलेली आहे. हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही निषेध करतो. त्याचबरोबर बीडमध्ये संतोष नावाचे जे संतोष देशमुख म्हणून सरपंच आहेत, त्यांची पण निर्गुणपणे मर्डर केलेला आहे. आणि एवढा निर्गुणपणे मर्डर करणं हा महाराष्ट्रामध्ये पहिली घटना नाही आहे. खैरलांजी असेल, नितीन आगे प्रकरण असेल, असे अनेक प्रकरण या काँग्रेसच्या काळात झालेले आहेत, या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झालेले आहेत आणि देशात होत आहेत. पण अशी घटना होता कामा नये. संतोष देशमुखच्याही कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्याही आरोपीला अटक झाली पाहिजे. परंतु या सरकारच त्यांच्या आरोपीच्या पाठीशी असल्यामुळे त्या आरोपीला आता आरोपी अजून मोकाट आहेत, त्याच्यामुळे त्याही घटनेसाठी आम्ही लढत आहोत. त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. आणि लवकरच चंद्रशेखर आझाद भाई परभणीमध्ये आणि बीडमध्ये या दोन्ही कुटुंबाला भेट देणार आहेत.